मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी त्यांच्यासाठी आजचा दिवस फार खास दिवस आहे. कारण आजच्या दिवशी पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड झालेल्या आहेत. आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या 36 जिल्ह्यामध्ये शाळा आहेत त्यामध्ये रिक्त पदांची संख्या, शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या त्यांच्या प्रवर्गानुसार, माध्यमानुसार कशा प्रकारे आहे त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला महानगरपालिकांच्या ज्या शाळा आहेत, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत महानगरपालिकांच्या शाळा येतात, त्या शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची काय म्हणजे परिस्थिती आहे, शिक्षकांची रिक्त पद किती आहेत त्याविषयी आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. मला हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, त्याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझी एक आवर्जून विनंती राहणार आहे, हा व्हिडिओ स्किप करू नका, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि ज्या काही रिक्त पदांची संख्या आहे ते आपण डिटेल्स मध्ये प्रत्येक स्लाइड मध्ये घेतलेली आहे. अशा आज मी 4 स्लाइड तुमच्यापर्यंत सादर करणार आहे. विविध संस्थांमधील पदभरती, MNP ठाणे, महानगरपालिका ठाणे, महानगरपालिका मुंबई, त्यानंतर PMC प्रायमरी मध्ये शिक्षकांची बंपर भरती, बिना मुलाखत, विदाउट इंटरव्ह्यू प्रक्रिया निवड. बघा, मुंबई उपनगर प्राथमिक सर्वाधिक पदे आहेत. मुंबई उपनगरामध्ये ज्या काही महानगरपालिकांच्या शाळा आहेत त्यामध्ये सर्वाधिक पद म्हणजे किती शिक्षकांची रिक्त पद आहेत तर 877 प्लस 877 प्लस शिक्षक उमेदवारांच्या रिक्त पदांची संख्या आहे. MNP मुंबई आणि इथं दिलेलं आहे प्रायमरी. या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये मराठी व इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर पदे उपलब्ध आहेत. यामध्ये 525 मराठी माध्यम आणि 352 इंग्रजी माध्यमाची पदे भरली जाणार आहेत. ती उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे. ते जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. मुंबई उपनगर प्राथमिकचे जे पद आहेत ते सर्वाधिक पद आहेत. आता त्यांनी दिलेलं आहे की मराठी माध्यमाचे जवळपास 525 म्हणजे 525 शिक्षक पदांच्या जागा आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या 352 आहेत. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. आता जायचंय आपल्याला महानगरपालिका ठाणे. रिक्त पदांचा तपशील खाली मी टेबल मध्ये घेतलेला आहे. मित्र हो, तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा, याला स्किप करू नका. सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे आणि रिक्त जागांची माहिती आहे. मराठी अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5 एकूण पदे आहेत 70. मराठी ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8. मॅथ साठी आहेत, मॅथ आणि सायन्स 18. मराठी ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8. इंग्लिश 14 पद रिक्त आहेत. उर्दू अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5 34 शिक्षकांची पद रिक्त आहेत. महानगरपालिका ठाणेचा आपण आकडा बघितलेला आहे. पुढे आपल्याला जायचं आहे. जे त्यांनी दिलेली आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता, हे तुम्हाला माहितच आहे. 1ली ते 5 साठी काय पाहिजे आणि 6वी ते 8 साठी काय शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे. 6वी ते 8, 6 ते 8 साठी TET CTET विषय पाहिजे. विज्ञान गणित किंवा गणित विज्ञान या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET CTET गणित विज्ञान विषय घेऊन पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. इतिहास भूगोल किंवा सामाजिक शास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET CTET सामाजिक शास्त्र विषय घेऊन पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. भाषा विषय
भाषा या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सीटीईटी गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पुढे सर्वसाधारण सूचना भाग 1 त्यांनी दिलेला आहे. अनिवार्य नोंदणी दिलेली आहे, पसंती क्रम आहेत, शिक्षक पात्रता परीक्षा दिलेली आहे आणि TAIT परीक्षा दिलेला आहे. हे सर्व तुम्हाला माहित आहे, त्यामुळे मी या मध्ये आता जास्ती आपला वेळ खर्च करत नाही. सर्वसाधारण सूचना भाग 2 आहे. बदलीचा हक्क नाही. जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. ही जी टीप आहे ही प्रत्येक स्लाइड मध्ये त्यांनी दिलेली आहे. दिव्यांग आरक्षण व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदामध्ये दिव्यांग आरक्षण 4%. हे समांतर आरक्षण सुद्धा तुम्हाला माहित आहे. उच्च माध्यमिक पदे उच्च माध्यमिकच्या 2 विषयासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही 2 विषयामध्ये असायला पाहिजे, तरच तुम्ही 2 विषयासाठी उच्च माध्यमिकसाठी अप्लाय करू शकता. हा एक याच्यामध्ये त्यांनी महत्वाचा नियम दिलेला आहे. आणि एक महत्वाची टीप टाकली आहे, SEBC आरक्षणाविषयी टाकलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय करता आरक्षण अधिनियम दिनांक 26/2/2024 अनुसार या आरक्षणाची कार्यपद्धती माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक 3468/2024 तसेच त्या अनुषंगिक इतर याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. हे सुद्धा यांनी दिलेलं आहे. पवित्र प्रणाली जाहीर सूचना आरक्षण न्याय पदे ते पाहायचे. आता महानगरपालिका ठाणे खुल्ला प्रवर्ग 40 पद आहेत. महानगरपालिका ठाणे मध्ये शिक्षकांची जे काही रिक्त पद आहेत त्याच्याविषयीची आपण आरक्षणानुसार माहिती घेतोय. खुल्ला ओपन 40 पदे, इतर मागासवर्गीय 24 पदे, अनुसूचित जाती 12 पद आहेत शिक्षकांसाठी आणि SEBC साठी 10 पद आहेत. समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पदे व महिला माजी सैनिक अंशकालीन इत्यादी आरक्षणासह एकूण 102 पदांची प्रमुख प्रवर्गानुसार विभागणी इथं केलेली आहे. त्यानंतर पुढे अधिक माहिती व अर्ज अधिकृत संकेतस्थळ तुम्हाला माहितच आहे, त्याविषयी आपण चर्चा करणार नाही. आणि या स्लाइडसाठी धन्यवाद देतो तुम्हाला. पुढच्या स्लाइडवर आपल्याला जायचं आहे आणि अजूनही आपल्याला महानगरपालिकांच्या जे काही शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती आहे ती घ्यायची आहे. पुढची स्लाइड घेतोय बघा. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 माहिती व रिक्त पदांचा तपशील बघा. MNP नाशिक महानगरपालिका मान्य दिनांक 12/6/2026 एकूण पदे 15 माध्यम. त्यानंतर पद विषय आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता TET CTET एकूण पद बघायचे आपल्याला. हिंदी अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5 ऑल सब्जेक्ट. HSC DED लागेल. त्यानंतर TET पेपर 1 CTET पेपर 1 एकूण पद आहेत 11 ऑल सब्जेक्ट साठी आहे. हिंदी ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8, मॅथमॅटिक्स सायन्स ग्रॅज्युएशन प्लस डिप्लोमा, TET पेपर 2 CTET पेपर 2 मॅथ सायन्स 3 पद आहेत नाशिक महानगरपालिकेमध्ये. हिंदी म्हणजे शिकवण्याचं माध्यम लक्षात घ्या कुठलं आहे, हिंदी. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8, लँग्वेज इंग्लिश, ग्रॅज्युएशन प्लस डिप्लोमा, TET पेपर 2 एनी सब्जेक्ट 1 जागा आहे. त्यानंतर MNP नाशिक सेकंडरी मराठी माध्यम. आता सेकंडरी मराठी माध्यमाच्या किती जागा रिक्त आहेत मित्र ते आपल्याला इथं बघायचं आहे. अनुदानाचा प्रकार त्यांनी दिलेला आहे. ऍडेड अँड अनएडेड दोन्ही आहे. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10, मॅथमॅटिक्स सायन्स ग्रॅज्युएशन प्लस BEd पाहिजे. एकूण पद 4 आहेत. त्याची विभागणी त्यांनी अशी केलेली आहे 1+3 असं 2 याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे 1 ऍडेडेबल असेल तर 3 अनएडेड वर असू शकतात. आणि एकूण पद आहेत इथं 15. ऍडेड अँड अनएडेड ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10, सोशल सायन्स साठी ग्रॅज्युएशन अधिक BEd 6 पद आहेत. तर 2 अनुदान प्राप्त आहेत आणि 4 विना अनुदान वर आहेत. हे आपण लक्षात घ्या. अनएडेड म्हणजे विना अनुदान. ऍडेड अँड अनएडेड ग्रॅज्युएशन टीचर 9 ते 10, लँग्वेज हिंदी इंग्लिश मराठी ग्रॅज्युएशन BEd आणि 5 पद आहेत इथं रिक्त शिक्षकांची.
MNP नाशिक उर्दू माध्यम, आता सेकंडरीसाठी उर्दू माध्यमाच्या जागा पाहिजे आहेत. अनुदानाचा प्रकार आहे ऍडेड, एकूण पद आहेत 8. उर्दू ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10, लँग्वेज इंग्लिश उर्दू मराठी हिंदी 4 जागा आहेत. उर्दू ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10, मॅथमॅटिक्स अँड सायन्स 3 जागा आहेत. उर्दू ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 1 जागा आहे. पुढे MNP नवी मुंबई प्रायमरी, शैक्षणिक स्तर आहे प्रायमरी, मान्य दिनांक आहे 8/7/2026, एकूण पदे आहेत 209. पात्रता HSC अधिक डिप्लोमा आणि TET CTET पेपर 1 पास पाहिजे. मराठी माध्यम बघा इथं दिलेलं आहे मराठी माध्यम अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5 साठीच्या जागा आहेत. ऑल सब्जेक्ट 134 मराठी माध्यमासाठी. हिंदी माध्यम अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5, ऑल सब्जेक्ट 70 शिक्षकांच्या रिक्त पद आहेत. त्यानंतर उर्दू माध्यम अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 ते 1 ते 5, ऑल सब्जेक्ट 5 पद आहेत. कुठं आहे हा? म्हणजे MNP कोणती आहे? नवी मुंबईच्या आपण जागा बघतोय, हे लक्षात घ्या. MNP KDMC प्रायमरी, एकूण पद आहेत 15. पात्रता आहे HSC डिप्लोमा TET CTET पेपर 1 पास. उर्दू माध्यमाच्या बघा अंडर ग्रॅज्युएट 1 ते 4 किंवा 1 ते 5 साठी 21 पद आहेत. हिंदी माध्यम अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5, ऑल सब्जेक्ट 4 पद आहेत. MNP ठाणे शैक्षणिक स्तर आहे प्रायमरी, मान्य दिनांक 3/7/2026, एकूण पद 20. माध्यम बघू आता, हिंदी माध्यमाच्या अंडर ग्रॅज्युएट 1 ते 4 किंवा 1 ते 5, ऑल सब्जेक्ट. त्याच्यानंतर 14 जागा आहे. क्वालिफिकेशन माहित आहे तुम्हाला. हिंदी ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8, मॅथमॅटिक्स अँड सायन्स म्हणजे माध्यम आहे हिंदी, ग्रॅज्युएट टीचर पाहिजे. कोणता गट? 6 ते 8. विषय कोणता? मॅथमॅटिक्स अँड सायन्स. ग्रॅज्युएशन प्लस डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन म्हणजे BEd. 6 जागा त्यांनी दिलेल्या आहेत तिथं. सर्वसाधारण महत्वाची माहिती हे तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे, आता मी वाचत नाही, तुम्ही वाटल्यास ही वाचून घ्या. सर्वसाधारण आणि ही महत्वाची माहिती आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता सुद्धा तुम्हाला माहित आहे. इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र 6वी ते 8वी उमेदवार TET CTET सामाजिक शास्त्र विषय घेऊन पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. विज्ञान गणित 6वी ते 8वी उमेदवार TET CET गणित विज्ञान विषय घेऊन पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. भाषा विषय 6 ते 8 उमेदवार TET CTET गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय 2 विषयासाठी 1 पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि इथं महत्वाच्या अटी व आरक्षण दिलेलं आहे. जिल्हा बदली हक्क नाही, हे एक आहे. SC/BC आरक्षण कोर्टामध्ये आहे सध्या. व्यवस्थापनाने जाहिरात दर्शवलेल्या एकूण पदामध्ये दिव्यांग अनाथ आरक्षणाच्या पदाचा समावेश आहे. पुढलं आपण स्लाइड घेतोय, ही आहे पुढली स्लाइड. याविषयी आता आपल्याला बघायचं आहे सविस्तर माहिती. सुरुवातीपासून या स्लाइडवर काय दिलेली आहे ते आता बघूया आपण. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ स्किप करायचा नाही. व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025. बघा महत्वाचे दिनांक व टप्पे. प्रसिद्धी दिनांक आहे 6/8/2026, मान्य दिनांक 15/7/2026 आणि 23/7/2026. पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. विविध स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थांच्या शाळांमध्ये रिक्त पदांसाठी ही जाहिरात आहे. उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर करून अर्ज करतील. PMC प्रायमरी रिक्त पदांचा तपशील उर्दू माध्यम आहे, लक्षात घ्या. माध्यम कुठला आहे? तर उर्दू माध्यम आहे मित्रांनो. अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5, ऑल सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर याचे पद आहेत 5. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8, मॅथमॅटिक्स अँड सायन्स आहे. त्याच्यानंतर याचे जे पद आहेत ते 13 आहेत उर्दू माध्यमाचे आणि एकूण पद आहेत 18. पुढे PCMC प्रायमरी रिक्त पदांचा तपशील घेतोय आता. माध्यम आहे हिंदी,
अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 1 ते 4 किंवा 1 ते 5, ऑल सब्जेक्ट पेपर 1 4 जागा, एकूण रिक्त पदांची संख्या किती आहे 4. उर्दू माध्यम अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5, ऑल सब्जेक्ट पेपर फर्स्ट 27 शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आहे. मराठी, आता आपण मराठीवर येऊ. अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5, ऑल सब्जेक्ट 124. मराठी ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8, मॅथमॅटिक्स अँड सायन्स पेपर 2 पास असणं आवश्यक आहे आणि ह्या 14 जागा आहेत. पीसीएमसी प्रायमरी रिक्त पदांचा तपशील पाहतोय आपण. त्यानंतर पीसीएमसी सेकंडरी रिक्त पदांचा तपशील घ्यायचा आहे आपल्याला. मराठी माध्यम आहे, ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8, ग्रॅज्युएशन असायला पाहिजे, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन 3 जागा आहेत. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10, इथं 12 जागा आहेत शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 गट. त्याच्यानंतर सायन्स सोशल सायन्स आहे आणि इथं 7 आहे. ज्या 12 जागा आहेत त्या मराठी इंग्लिश साठी आहेत, लँग्वेज साठी आहेत, हे लक्षात घ्या आपण. पुढे जायचंय आपल्याला. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 फिजिकल एज्युकेशन बीपीएड वाल्यांसाठी 6 जागा आहेत आणि एकूण पद आहेत 28. कोल्हापूर आणि सांगली, मिरज, कुपवाडा, मनपा. बघा, एमएनपी कोल्हापूर डाव्या बाजूला बघायचं आहे. प्रायमरी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांची माहिती. माध्यम मराठी ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8, मॅथमॅटिक्स आणि सायन्स साठी एकूण पद शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या 21, गणित आणि विज्ञानसाठी. माध्यम उर्दू ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8, लँग्वेज मॅथ अँड सायन्स एकूण पद 2. त्याच्यानंतर आता उजव्या बाजूला बघा, एमएनपी सांगली, मिरज, कुपवाडा प्रायमरी. सांगली, मिरज, कुपवाडा महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेमधील रिक्त पदांची माहिती. माध्यम आहे मराठी, यूजीटी अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5 आणि जीटी 6 ते 8, एकूण पद आहेत 26 मराठी माध्यमाचे. 1 ते 4, 1 ते 5, 6 ते 8 दोन्ही गट आहेत. त्याच्यामध्ये एकूण शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आहे 26. माध्यम कन्नडा ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8, एकूण पद 2. पुढं आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता इथं दिलेली आहे, ते तुम्हाला माहितच आहे. 1ली ते 5वी साठी एचएससी डीएड आणि तुमचं डीटीएड पेपर 1 पास असायला पाहिजे. 6 ते 8 साठी तुम्हाला माहित आहे, 9 ते 10 साठी सुद्धा तुम्हाला माहित आहे. यामध्ये आता आपण वेळ खर्च करणार नाही. या सर्वसाधारण शिक्षक उमेदवारांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आपण व्यवस्थित वाचायला पाहिजेत. आणि सर्वसाधारण भाग 2 सुद्धा सूचना आहे त्याच्यामध्ये, त्या पण आपण वाचून घ्यायला पाहिजेत. त्यानंतर सर्वसाधारण भाग 3च्या सूचना आहेत. अशा प्रकारे आपण याच्यात महत्वाच्या जिल्हा बदलीबाबतच्या काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही इथं त्याचं रीडिंग व्यवस्थित करायला पाहिजे. मित्र, पुढची स्लाइड घेतो. पुढच्या स्लाइड मध्ये काय दिलेलं आहे ते बघू आपण. रिक्त पदांचा तपशील आहे याच्यामध्ये सुद्धा, आणि हा कुठला आहे तो सुद्धा आपण बघूया. बघा किती स्लाइड आहे. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025. प्रसिद्ध दिनांक आहे 6/8/2026 म्हणजे आज. त्यामुळे आपल्याला उशीर होते व्हिडिओ टाकायला, कारण हे सर्व बनावं लागलं मला स्लाइड, आणि त्यानंतरच टाकता येते. पूर्ण माहिती जोपर्यंत संकलित होत नाही तोपर्यंत टाकणं योग्य नाही. एकूण 136 रिक्त पद आहेत. बघा, एकूण शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या 136, 136. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण विभागात एकूण 136 रिक्त पदांची भरती. ही भरती जळगाव महानगरपालिका, अकोला महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका, नांदेड महानगरपालिका आणि नागपूर येथील महानगरपालिका शाळांमध्ये होणार आहे. आता याची सविस्तर माहिती घेऊ आपण. रिक्त पदांचा तपशील भाग 1. संस्थेचे नाव दिलेलं आहे, पुढे माध्यम आहे, त्यानंतर शैक्षणिक स्तर आहे आणि त्याचे एकूण पद दिलेले आहेत. बघा, एमएनपी जळगाव प्रायमरी उर्दू प्रायमरी 1 ते 8, एकूण रिक्त जागा 22.
उर्दू माध्यमाच्या. MNP अकोला प्रायमरी गुजराती हिंदी मराठी 1 ते 5 10 जागा रिक्त आहेत. MNP अमरावती प्रायमरी उर्दू माध्यमाच्या प्रायमरी 1 ते 5 43 जागा आहेत उर्दू माध्यमाच्या महानगरपालिका अमरावतीमध्ये. त्यानंतर रिक्त पदांचा तपशील भाग 2. पुन्हा संस्थेचं नाव, माध्यम, शैक्षणिक स्तर, गट, एकूण पदे. MNP चंद्रपूर प्रायमरी मराठी प्रायमरी 1 ते 8 28 पद आहेत मराठी माध्यमाचे 1 ते 8 साठी. एकूण शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या 28. MNP नांदेड प्रायमरी मराठी उर्दू प्रायमरी 1 ते 5 11 जागा रिक्त आहेत. MNP नागपूर सेकंडरी हिंदी उर्दू सेकंडरी म्हणजे 9 ते 10 साठी. एकूण शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या 22. त्यानंतर शैक्षणिक पात्रता पुन्हा त्यांनी इथं दिलेली आहे त्यांच्या जाहिरातीमध्ये. 1 ते 5 गटातील प्राथमिक पदांसाठी उमेदवारांची नोंदणी अनिवार्य आहे. हे सर्व तुम्हाला माहित आहे, त्यामुळे मी हे वाचत नाही. शैक्षणिक पात्रता 6 ते 8च्या गटाची दिलेली आहे. त्यानंतर पुढे सर्वसाधारण सूचना आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या, त्या सुद्धा उमेदवारांनी वाचून घ्यायला पाहिजेत. नंतर आरक्षण व इतर सूचना दिलेल्या आहेत. समांतर आरक्षण कसं राहणार आहे ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आणि पुढे तुम्हाला धन्यवाद देतोय. अधिक माहिती आणि सविस्तर सूचनांसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळ म्हणजे पवित्र पोर्टलला तुम्ही भेट द्यायला पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओला इथं मी पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.